आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। महानगरपालिका निवडणूक प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या शनिवारी वस्त्रनगरीत रोड शो। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीतील महायुती उमेदवारांच्या प्रचार शुभारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वस्त्रनगरी इचलकरंजीत येणार आहेत। राज्यात सर्वप्रथम ते महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने इचलकरंजीत येत असून शनिवार दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी मुख्य मार्गावर रोड शो होणार आहे। याची माहिती आमदार राहुल आवाडे यांनी दिली। इचलकरंजी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। महायुतीच्या सर्वच उमेदवारांनी भागाभागात नागरिकांशी थेट संवाद साधत प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे। या निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने शनिवार दिनांक 3 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीत रोड शो आयोजित करण्यात आला आहे। राजश्री छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून या रोड शोचा प्रारंभ होईल। तेथून श्री शिवतीर्थ, श्री शंभूतीर्थ, महात्मा गांधी पुतळा, राजवाडा चौक असा रोड शो होईल। याच ठिकाणी सांगता होणार आहे। या कार्यक्रमाचे नियोजन त्याचबरोबर आदर्श आचारसंहिता आणि नियमांचे काटेकोर पालन करण्यासंदर्भात शहर भाजपा कार्यालयात बैठक झाली। बैठकीस प्रदेश संघटन मंत्री मकरंद देशपांडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, जिल्हा चिटणीस शेखर शहा, प्रकाश दत्वाडे, तानाजी पवार, इचलकरंजी पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, पूर्व मंडल महिला अध्यक्ष सौ सीमा कमते, पश्चिम मंडल अध्यक्ष सौ सपना भिसे, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, सौ अलका स्वामी, सौ रमा फाटक आदींसह सर्वच प्रभागातील उमेदवार उपस्थित होते। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।